नमस्कार मंडळी, जय खानदेश. कशात सर्व? आय होप सर्व मस्त असाल. तर मिसेस देवश्री जळगावकर ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. तर आम्ही जात होतो मार्केटला. तर मार्केटमध्ये काय घ्यायला जात होतो तुम्हाला पुढे ब्लॉग कंटिन्यू केल्यावर समजेलच. तर आकाशला जायचं होतं ऑफिसला. तर त्यांना म्हटलं मला मार्केटला यायचं होतं. तर ते म्हणे काय घ्यायचं? तर म्हटलं घ्यायचं होतं मला एक वस्तू. तर मग ते म्हणले चल म्हणे, पण तुला मी घरी सोडायला येणार नाही, तुला तिकडून रिक्षाने यावं लागेल. म्हटलं चालेल मग. तर मग माझे कामं तर झालेले होते. मग मी पटकन तयारी केली आणि निघाली मग त्यांच्यासोबत जायला. चला तर तुम्ही ब्लॉग कंटिन्यू करा मंडळी. तर मंडळी मी आली होती आरएलच्या शोरूमला. तर मला डेली यूजला जोडवे घ्यायचे होते. तर माझ्याकडे 2 जोड आहे, एक 5 बाराचा आणि एक 3.5 बाराचे. पण ते ना डेली यूजला खूप जळून जातात. माझ्या बोटाला ना पुडी पण झालेली होती, म्हणून म्हटलं खाली बोट ठेवायपेक्षा 1-1.5 बाराचे घेऊन घेते बारीकवाले. तर मग हे म्हटलं घेऊन घे म्हणे, चल म्हणे. तर मग इथं मी घेतले, फोटो काही घेतला नाही, डायरेक्ट बोटात घालून घेतले. तर मग यांनी मला रिक्षात बसवून दिलं. तर मग मी जात होती घरी. आता तर हा आहे स्टेडियमचा एरिया. तर आईंचा कॉल आलेला होता मला. तर बोलले की तू MG जवळ आली की मला कॉल कर, भाऊ येतील म्हणजे तुला घ्यायला. कारण की ना आमचं जुनं घर पहिले स्टॉप जवळच होतं, पण आता ना ते नवं घर खूपच दूर आहे. तर पायी चालायचं खूप जीवावर येतं. तर मग भाऊ घरी येतो. तर आई म्हणे भाऊ येऊन जाईल म्हणे घ्यायला. तर मंडळी चला आपण जाऊया आता घरी. तुम्ही ब्लॉग कंटिन्यू करा. तर मंडळी आले होते दादा मला स्टॉपवर घ्यायला. बरंच की दादा घरी होते, घ्यायला आले. खूपच ऊन होतं कारण, आणि स्टॉप जवळून आमचं घर दूर आहे ना. तर रिक्षावाले मध्ये येत आणि डायरेक्ट पण रिक्षा केली तर त्यांची खूप जीवावर येते, कारण खूपच मध्ये घर आहे आमचं. तर मग बरं झाले आले होते दादा. तर मग आली मी घरी. तर स्वयंपाक तर झालेला होता आकाशच्या डब्यासाठी लवकर. तर जेवण बाकी होते. ताई नाही माझी वाट बघत होती जेवणासाठी. जेवणाचा मेनू होता दादरची भाकर आणि आकाशच्या डब्याला वाला शेंगा केली होती, भाजी होती, शेंगण्याचा ठेचा आणि कांद्याची पात. पप्पा पण गेलेले होते ऑफिसला. तर आम्ही 3च जणी होत्या. चिमी पण स्कूलला गेलेली होती. तर आम्ही सोबत बसलो सगळे जेवायला. एक पण जण नसलं तर आम्ही जेवण करत नाही, कारण की सोबतच सवय आम्हाला सगळ्यांना बसायची. तर मंडळी माझा ब्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. लाईक करा, शेअर करा, कमेंट करायला विसरू नका आणि सबस्क्राईब पण नक्की करा. काही चुकलं असेल थोडं समजून घ्या. चला तर भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय बाय मंडळी.